आम्हाला पण वाटतं की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजे आणि लाडक्या बहिणींना विचारला की महाराष्ट्रातल्या त्या लाडक्या महिला म्हणजे भगिनी बोलतात की एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री पाहिजे, कारण का रात्रंदिवस काम करणारा माणूस महाराष्ट्रात असा मुख्यमंत्री पहिला झाला नाही आणि याच्या पुढे होईल याचं काय शाश्वती नाहीये. परंतु सर्वांना असं वाटतंय की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, मलाही वाटतं. नमस्कार, आप सभी दर्शकों का सीएनयू चैनल में स्वागत है। इस वक्त मौजूद है मुंबई के चेंबूर विधानसभा में। हमारे साथ मौजूद है तुकाराम काते जी, जो चेंबूर विधानसभा से चुनाव जीत चुके हैं और उनको 10,000 के लगभग लीड मिला है। चेंबूर में बदलाव होना चाहिए था, ऐसा लोग सोच रहे थे, ऐसा लोग चाह रहे थे और बदलाव हो गया है। ये पूरे मसले पर तुकाराम काते जी से चर्चा करेंगे। आपके लाइफ में काफी संघर्ष रहा है और चेंबूर विधानसभा का ये चुनाव जीतने के लिए भी काफी संघर्ष करना पड़ा, क्या कहेंगे इस पर? नाम ही तुकाराम है तो तुकाराम के आयुष्य में संघर्ष रहता है। तुकाराम महाराज जो थे उनके भी आयुष्य में बहुत संघर्ष रहा, तो मेरे आयुष्य में भी बहुत संघर्ष रहा। टिकट मिलने तक संघर्ष था, टिकट मिलने के बाद भी हम लोग को संघर्ष करना पड़ा, लेकिन अच्छा हुआ कि संघर्ष से कुछ न कुछ मिलता है। बाबा साहेब आंबेडकर ने कहा है शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असं बाबासाहेबांचा जो मंत्र आहे तो घेऊनच मी पुढे चाललो। आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद माझ्या मागे होती आणि चेंबूरचे सर्व जे 5 वार्ड आहे त्या वार्डामध्ये सर्वात चांगलं मतदान झालं। खास करून घाटला, शिंदे कॅम्प, सुभाष नगर, माहुल, लाल डोंगर, सिद्धार्थ कॉलनी, पीए लोखंडे मार्ग याच्यामध्ये अतिशय चांगलं मतदान झालं, कधी कमी झालं नाही। जे मतदान झालं ते वाढतच गेलं आणि लोकांना बदल पाहिजे होता, ते बदल लोकांनी करून घेतला। खास करून धन्यवाद सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, आरपीआयचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि शिंदे साहेबांचे सर्व शिवसैनिक, शिवसेना या सर्व पदाधिकारी, जे कार्यकर्ते जे तळागाळातून वरती आलेले त्यांच्या सर्वांना मी धन्यवाद देतो। आणि सोसायटीच्या सर्व लोकांनी, मेंबर्सनी आपल्याला बदल हवा म्हणून त्यांनी फुल मतदान आम्हाला केलं, त्याबद्दल त्या सोसायटीच्या सर्व लोकांना पण धन्यवाद देतो। आता लोड माझ्यावरती आलेला आहे, लोकांनी त्यांचं काम त्यांनी केलेलं आहे आणि माझ्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे। मी ही जबाबदारी चांगल्या रीती पार पडेन असं मला वाटतं। इथे झोपडपट्टी मोठ्या संख्येने आहे, झोपडपट्टीचा बदल आपल्याला घडवायचा आहे। प्रदूषण आहे, रोडची समस्या आहे, गल्ल्यांची समस्या आहे, गटाराची समस्या, भरपूर काही अशी समस्या आणि जास्त करून ट्रॅफिक रस्त्यावरून उलट्या मोटरसायकल चालतात त्यांचा मोठा लोकांना त्रास आहे। हे सर्व मी अभ्यास केलेलाच आहे आणि लवकरात लवकर सर्व आता शपथविधी झाली का मग कामाला मला लागायचं आहे। एवढंच या प्रसंगी सांगतो, सर्वांनी मला मतदान केलं, सर्वांनी मला जिंकून दिलं, त्याबद्दल सर्व लोकांना मी धन्यवाद देतो। सर्व मतदार राजाला मी धन्यवाद देतो, लाडक्या बहिणींना मी धन्यवाद देतो। लाडक्या बहिणींनी सुद्धा मोठ्या प्रमाणात भावाला मतदान केलेलं आहे, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। दुसरा एक प्रश्न आहे की लोकांची मागणी आहे की एकनाथ शिंदेजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा, पण युती धर्म आहेत आणि युतीमध्ये बीजेपीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होऊ शकतात। तुमचे काय म्हणणं आहे, तुमचे काय विचार आहे, काय सांगणार आहे? आम्हाला पण वाटतं की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजे आणि लाडक्या बहिणींना विचारला की महाराष्ट्रातल्या त्या लाडक्या महिला म्हणजे भगिनी बोलतात की एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री पाहिजे, कारण का रात्रंदिवस काम करणारा माणूस महाराष्ट्रात असा मुख्यमंत्री पहिला झाला नाही आणि याच्या पुढे होईल याचं काय शाश्वती नाहीये। परंतु सर्वांना असं वाटतंय की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, मलाही वाटतं, सर्व शिवसैनिकांना वाटतं की शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजे। परंतु आता युती धर्म आहे, भारतीय जनता पार्टीचे
32 आमदार निवडून आलेले आहेत, आमचे 58 निवडून आलेले आहेत, अजितदादाचे 41 आमदार निवडून आले. त्यात काही जर फैसला करतील ते मोदी साहेब आणि शहासाहेब फैसला करतील आणि शिंदे साहेबांना कुठे ना कुठेतरी न्याय मिळेल. अच्छा, काही पार्टी आहेत ज्यांचे उमेदवार हारलेले आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की ईव्हीएमचं मोठा घोटाळा झालाय म्हणून आता आमची हे सरकार पडली आणि आमचे उमेदवार आले नाहीत. काय सांगणार ह्याबद्दल? तुम्हाला काही चेंबूरचे जे विषय आहेत हे वेगळे आहेत. आता चेंबूरचं तुम्ही बघितलं असाल की कधी प्रकाश वरती होता, कधी मी वरती होता, कधी प्रकाश वरती, कधी मी वरती, असं करत करत आपण जिंकलोय आणि शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला जीत माहिती पडत नव्हती आणि शेवटी आपल्याला लास्ट 2-3 बुथावरती चांगले मतदान झाले म्हणून आपण जिंकलो. नाहीतर काय ह्याच्यामध्ये जी मशीन आहे त्या मशीनला काही दोष देता कामा नये. लोकांनी व्यवस्थित मतदान केलं, लोकांना बदल पाहिजे होता. आणि खरं तुम्हाला सांगतो की हिंदुत्वाची बाजू घेणारा पक्ष कुठलाच राहिला नव्हता. उद्धव साहेबांची शिवसेना ही मुस्लिम लोकांबरोबर गेली होती, शरद पवार मुस्लिम लोकांबरोबर गेले होते आणि काँग्रेस तर मुस्लिम समाजाबरोबर आहेच आहेत. मग हिंदूची बाजू कोण घेईल हा मतदारांना मोठा प्रश्न पडला होता आणि म्हणून लोकांनी जे हिंदू पार्टी आहेत म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना, भारतीय जनता पार्टी हे शिवसेना या हिंदुत्वाला मानणारे लोक आहेत. म्हणून लोकांनी हा विचार केला की हिंदुत्व वाचवायला पाहिजे असेल तर आपल्याला हिंदू पार्टीला मतदान करायला पाहिजे. म्हणून हिंदू समाजाने मोठ्या प्रमाणात या वेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी याला मतदान केलेलं आहे. ह्या वर्षी चुनाव प्रचारामध्ये तुमच्या अपोजिटचे जे लोक आहेत भरपूर व्हिडिओ व्हायरल केलेत की तुकाराम काते असं आहे तसं आहे, मतदान करू नका. पण तुमचे जे मतदान करणारे होते त्यांच्यावरती काही फरक पडला नाही का? खोटी जे बोलत होते त्यामध्ये खास करून बुद्ध पार्क म्हणून मी आयोजन केलेलं आहे त्याच्याविषयी माझ्यावरती आक्षेप घेतला. त्यांना माहित नाही की आमदार एकदा हरला का त्याचा काही अधिकार राहत नाही आणि माहितीच्या अधिकारात सुद्धा लोकांनी काढलेला आहे. ते त्या माहितीच्या अधिकारात उघड झालं की संपूर्ण फंड आहे तो नवाब मलिकने वापरलेला आहे म्हणून फुकटचे आरोप करत होते. निवडणुका होती, भरपूर एका बाईचं काहीतरी फोनवरती मी बोललो ते खोटं होतं, त्या बाईचा फोटो पण नाही दाखवला, असंच माझ्यावरती आरोप केलाय. भरपूर आरोप केले परंतु लोकांनी त्या आरोपाला झुगारून एक चांगला माणूस आणि मी चेंबूरमध्ये जे चांगलं काम केलंय खास करून छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चेंबूरचे वैभव बनवलेलं आहे आणि बुद्ध पार्कची जी म्हणजे संकल्पना आहे त्यासाठी लोकांनी मला भरपूर मतांनी निवडून दिलेलं आहे. 11,500 मतांनी लीड दिलाय. सर्व 61,000 मला मतदान झालं. अच्छा, अजून एक प्रश्न आहे, कारण काही जेव्हा तुम्ही मेन शिवसेना आणि उद्धव ठाकरे शिवसेनामध्ये होतो, जेव्हा दोन्ही शिवसेना एकत्र होती तेव्हा तुम्ही आणि प्रकाश सोबत राहायचे आणि तुम्ही अडुशक्तीनगर विधानसभाचे विधायक होते आणि प्रकाश पाचोळेकर चेंबूर विधानसभाचे होते. तुम्ही दोघं भाऊ म्हण, पण ह्या चुनावामध्ये एकाला व्यास भेटला एकाला खाली पडला. प्रकाश हा माझा खास मित्र होता पण प्रकाशने मित्रता ठेवली नाही. प्रकाशने लहानशी गोष्ट, मी ज्या झोपडपट्टीत राहतो त्या झोपडपट्टीतला एसआरए मी पूर्ण केला, एलवाय आणलं, सर्व मान्यता दिली. भाडं देताना मी प्रकाशला मुद्दाम तिथला आमदार म्हणून अमरनगरसाठी त्याला मी बोलवलं आणि बोलवलं ती मोठी चूक झाली माझी. आमच्या मुख्य प्रवर्तक नंदाबाई बोलल्या की साहेब त्यांना बोलवू नका, त्याला बोलवलं ती मोठी चूक झाली. त्यांनी जे फुटीर लोक होते त्यांना एकत्र आणलं आणि आमच्या एसआरएचं काम बंद पडलं. मी प्रकाशला विनंती केली की प्रकाश हे करू नको, लोक झोपडपट्टीत राहत आहे, मी झोपडपट्टीत राहतोय, आम्हाला झोपडपट्टी खाली करू दे आणि लोकांना पक्क्या घरामध्ये जाऊ दे. प्रकाशने ऐकलं नाही. त्यांनी एसआरए मध्ये मीटिंग लावली आणि तो आमदार असल्या कारणाने शिवने त्यांचं ऐकलं आणि आमच्या एसआरएला त्यांनी स्टे दिला. तेच प्रकाशला मी माझा खास मित्र, त्याच्या सुखादुखात मी उभा राहायचो, माझ्या सुखादुखामध्ये तो उभा राहायचा. एवढी जिवलग आमची मैत्री असताना प्रकाशने दोस्तीचा भान ठेवला नाही आणि दोस्तीमध्ये त्यांनी गद्दारी करून टाकली आणि
आमचं काम बंद पडला, मी त्याला विनंती करत होतो, मी रडकुडीला आलो होतो, अरे माझं एकच काम आहे, ज्या झोपडपट्टीत मी राहतोय, लहानाचा मोठा झालो, नावारूपाला आलो आणि त्यासाठी मला त्या झोपडपट्टीचं काम करायला पाहिजे. प्रकाशने ऐकलं नाही आणि तो काम बंद पडला. म्हणून मी ठरवलं की प्रकाशला त्याची जागा त्याला दाखवायची आहे आणि म्हणून मी अणुशक्तीनगर मधून चेंबूरला आलो, शिंदे साहेबांबरोबर गेलो आणि शिंदे साहेबांनी मला तिकीट दिले आणि आज माझ्या सर्व नागरिकांनी मला भरपूर मताने निवडून दिलं. आता तुम्ही पर्ण केलंय की आता ज्या झोपडपट्टीचं काम रखडलेलं होतं या साऱ्याचे ते पूर्ण करणार आहेत आणि तुमच्या आता तुम्ही निवडून आलेत, पहिलं कामची सुरुवात कुठलं होणार आहे, कुठल्या कामाची फॉलोअप करणार? पहिलं जे काम आहे ते अहमदनगरचं आम्ही चालू करणार आहे. दुसरं काम आहे ते आमच्या ओम आशा किरण सोसायटी, जिथे रवी महाडिक आमचे मुख्य प्रवर्तक आहे, तिथे मी एका महिन्यामध्ये आम्ही ती सोसायटीचं काम चालू करणार आहे. 1 महिन्याच्या आतमध्ये मी नारळ तिथे फोडायचं, एकनाथ शिंदे साहेबांना आणून तिथे मी नारळ पहिला फोडणार आहे. आणि एक तुम्ही मोठ्या घोषणा केली होतं सिद्धार्थ कॉलनीची, जे अडाणीचे लाईटचे बिलचे ह्या साठी तुम्ही फॉलोअप कसं करणार आहे? एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावरती या गोष्टी सांगितलेल्या आहेत. एकनाथ शिंदे साहेबांनी मला सांगितलं की त्या बिल्डरला आणि संघर्ष समिती आणि आपले पदाधिकारी, त्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही एकदा घेऊन या माझ्याकडे आणि काय ना काहीतरी निर्णय काढू. कारण का व्याजाचं व्याज वाढून आज 110 करोड रुपये त्याचं बिल झालेलं आहे. शिंदे साहेब त्या काहीतरी मार्ग काढू आणि आपण त्या बिलापासून तिथल्या सिद्धार्थ कॉलनीला काहीतरी राहत देऊ असं शिंदे साहबाने सांगितलं. जी हाँ, तुकाराम काते जी से हम मुलाकात कर रहे थे, उनसे चर्चा कर रहे थे और वो चुनाव जीत कर आ चुके हैं चेंबूर विधानसभा से और कार्यकर्ताओं में काफी खुशी है और महायुति का उम्मीदवार जीत कर आया है. लेकिन मैं आपको बता दूं कि शिवसेना का जो वर्चस्व था वो तुकाराम काते जी ने बरकरार रखा है और शिवसेना के उम्मीदवार को यहाँ पर मतलब खुद उम्मीदवार हैं और चुनाव जीत कर आए हैं. कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज, मुंबई, चेंबूर विधानसभा. आम्हाला पण वाटतं की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजे आणि लाडक्या बहिणींना विचारलं अख्ख्या महाराष्ट्रातल्या त्या लाडक्या महिला म्हणजे भगिनी बोलतात की एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री पाहिजे. कारण का रात्रंदिवस काम करणारा माणूस महाराष्ट्रात असा मुख्यमंत्री पहिला झाला नाही आणि याच्या पुढे होईल याचं काय शाश्वती नाहीये. परंतु सर्वांना असं वाटतंय की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. मलाही वाटतं. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.